हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या निकालाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि जिल्ह्यानुसार तलाठी भरतीचा निकाल जाहीर व्हायला सुरुवात झालेली आहे. एका जिल्ह्याचा निकाल जाहीर झालेला आहे, तर तोच निकाल आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून एक महत्त्वाची सूचना की रोज आपलं रात्री जे 10 वाजता रोज रात्री 10 वाजता लाईव्ह लेक्चर असतं ते आज होणार नाही, कारण तलाठी भरतीच्या निकालाचा अपडेट द्यायचा असल्यामुळं आजचं लेक्चर कॅन्सल केलेलं आहे. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. याच्यातून 40 प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयानं आपला तलाठी पदाचा जो निकाल आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण पाहूयात आणि नंतर निकाल पाहूयात. या ठिकाणी पहा, वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. म्हणजे ही जी यादी आहे ही यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलेल्या विद्यार्थ्यांची आहे आणि याच्यात या यादीमध्ये नाव आहे म्हणजे नियुक्ती झाली असा त्याचा अर्थ होत नाही. पुढे पहा, उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पडताळणी, वैद्यकीय तपासणी अहवाल, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल. तर इथं स्पष्ट दिलेलं आहे त्यांनी की अंतिम उमेदवाराची जी निवड आहे ती कशी केली जाईल, तर त्याची ओळख आधी ठरवल्या जाईल. ते आय कार्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला चेक केलं जातं. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच अंतिम निवड यादी ठरवली जाईल. पुढे पहा, उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरविल्यास, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतिष्ठा यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवाराच्या नावासमोर दर्शवण्यात आलेला तपशील शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 29/6/2021 नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये पहा, निवड झालेल्या उमेदवारांची ही निवड यादी दिलेली आहे. याची PDF मी विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता, किंवा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाची जी ऑथेंटिक वेबसाईट आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर इथं ही निवड यादी आहे पहा. शासकीय प्रवर्गाचे नाव अनुसूचित जाती, तर हे सुरुवातीला अनुसूचित जातीची निवड यादी आहे, पदसंख्या 20. पण परत सांगतो, इथं जरी यांनी निवड यादी म्हणलं असलं तरी त्यांनी खाली स्पष्ट दिलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर, त्याच्यानंतर मेडिकल चेकअप झाल्यानंतर, जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निवड गृहीत धरण्यात येईल. तर याच्यामध्ये पहा, निकिता दिलीप आवळे असं नाव आहे, त्यांचा जन्मदिनांक, शेड्यूल कास्ट SC, लागू समांतर आरक्षण LDS आणि सामान्य गुण 185. तर असं त्यांनी दिलेलं आहे. विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, जन्मतारीख, ते कुठली कॅटेगरी आहे आणि त्यांना मिळालेले मार्क्स. तर 185ला टॉपर आहे SCमध्ये. तर कुठपर्यंत 20 जणांची यादी आहे ती SCमध्ये. तर त्याच्यामध्ये शेवटचं 112पर्यंत आलेलं आहे खाली. आता त्याच्यामध्ये PT वाला आहे, आहे सर्व्हिसमॅन, असे वेगवेगळे दिव्यांग आहेत. जनरलचं 180.33ला पण लागलेले आहेत, तशामधून SC कॅटेगरीमधून. ठीक आहे. तर इथं कुठल्या समांतर आरक्षण म्हणजे कोणतं आरक्षणामधून इथं सिलेक्शन झालेलं आहे SCमध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. तर जनरलचं 180ला झालं पहा SCचं. प्रतिष्ठा यादीसुद्धा त्यांनी खाली दिलेली आहे, 17 जणांची प्रतिष्ठा यादी आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे ST कॅटेगरी 18 जणांची इथं झालेली आहे निवड. तर 178.78 पासून सुरुवात झालेली आहे जनरलची. आणि सुरुवातीचे 4 टॉपर जनरलच आहेत, नंतर LDS, 8 सर्व्हिसमॅन, असं बरंच यात दिलेलं आहे त्यांनी. आणि शेवटचा जनरल 168ला लादलेला आहे या ठिकाणी. तर त्याच्या खाली LDS 162, LDS 158, एट्सला 135, PT SP असं ते म्हणजे समांतर आरक्षण दिलेलं आहे शॉर्टमध्ये. आणि प्रतिष्ठा यादीसुद्धा यांनी 9 विद्यार्थ्यांची दिलेली आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर विजा तर असंही आता वेगवेगळी यादी आहे. ही सर्व PDF तुम्ही विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर जाऊन पाहू शकता. आता तुमचा प्रश्न असेल की सर इतर जिल्ह्यांचं काय, तर आता सातारा जिल्ह्याची ही निवड यादी प्रसिद्ध झाली, याचा अर्थ इतर जिल्ह्यांच्या सुद्धा निवड याद्या आता लवकरच प्रसिद्ध होतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संचे व कृषीशास्त्र नोट्स ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही 2 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.